मित्रहो, नरसापूर आणि चाकण इथं घडलेल्या दोन वाईट घटनांनी राज्याच्या गृह खात्याचं पुन्हा एकदा वाभाडे काढलेले आहे. गृह खातं सांभाळत असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुन्हा एकदा टीकेचे धनी झालेले आहेत. राज्यकर्त्यांचा, या नेते मंडळींचा सगळ्याचा सगळा वेळ फक्त आणि फक्त राजकारण करण्यामध्ये जातो, पक्ष फोडाफोडीमध्ये जातो, नेते पळवापळवीमध्ये जातो. जनतेच्या सुरक्षेचं कुणाला काहीही पडलेलं दिसत नाही. नरसापूरच्या अमानवी घटनेच्या पार्श्वभूमीवर सामनानं आज एक अग्रलेख लिहिलेला आहे. या अग्रलेखामध्ये नेहमीप्रमाणे राज्यकर्त्याचे वाभाडे काढलेले आहेत. बघा, आजच्या या सामनाच्या अग्रलेखामध्ये काय म्हटलंय. देशभरातील कोट्यावधी मोबाईलवर शनिवारी 2दा सायरन वाजला. जनतेला तातडीचा संदेश देण्यासाठी केंद्र सरकारतर्फे ही चाचणी केली गेली. संकट काळामध्ये लोकांनी सावध राहावं यासाठी केंद्र सरकारनं हा सायरन वाजवला. पण रोज महिला, लहान मुलीवर बलात्कार आणि अत्याचार सुरू असताना सरकारच्या कायदा सुव्यवस्थेचा सायरन का नाही वाजत. भोर तालुक्यातल्या नरसापूर गावामध्ये एका 4 वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केली. पुण्यात अत्याचार आणि हत्येच्या घटना वारंवार घडत आहेत. मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात सुद्धा अत्याचारग्रस्त महिलांच्या करुण किंकाळ्या ऐकू येत आहेत. सांगलीत सुद्धा अशा अत्याचाराची प्रकरणं समोर आलेली आहेत. सरकार महिला अत्याचाराबाबत निष्क्रिय आहे आणि गुन्हेगारांना कायद्याचा धाक राहिलेला नाही. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री आणि त्यांच्याकडं गृह खातं आहे, म्हणजे कायदा सुव्यवस्था, महिलांच्या सुरक्षेची जबाबदारी त्यांच्यावर आहे. गेले महिनाभर महाराष्ट्र वाऱ्यावर सोडून मुख्यमंत्री फडणवीस हे पश्चिम बंगाल, केरळ, आसाम, तामिळनाडूमध्ये निवडणूक प्रचारामध्ये गुंतलेले होते. परराज्यामध्ये जाऊन महाराष्ट्रात कसं सगळं उत्तम काही चाललेलं आहे यावरती थापेबाजी करीत होते. प्रत्यक्षात महाराष्ट्रात उलटच सुरू आहे. भ्रष्टाचाराचा ऊत आणि महिलावरील अत्याचाराचा मात चढलेला आहे. मुख्यमंत्री फडणवीस म्हणतात यात राजकारण करू नये. मुख्यमंत्र्यांना अशा प्रकरणामध्ये राजकारण नको हे ठीक आहे, पण याचा अर्थ विरोधी पक्षांना अशा अत्याचारावर तोंड शिबून गप्प बसायचं का. जिथं भाजपा विरोधकाची सरकार आहेत तिथं अशा दुर्घटना घडतात तेव्हा भारतीय जनता पक्ष किती खालच्या थराचं राजकारण करतं ते मुख्यमंत्री फडणवीसांनी समजून घेतलं पाहिजे. कोलकाता इथं मेडिकल कॉलेजमध्ये 2 वर्षापूर्वी घडलेल्या बलात्कार आणि खून प्रकरणामध्ये भाजपानं पश्चिम बंगालमध्ये राजकीय हैदोस घातला होता. पश्चिम बंगालमध्ये आंदोलनं करून राज्य बंद करण्याचा प्रयत्न केला होता. पण भाजप शासित राज्यामध्ये असं घडतं तेव्हा त्यांना राजकारण नको असतं. मुख्यमंत्र्यांच्या संवेदना नष्ट झाल्याचं हे लक्षण आहे. भोर आणि चाकण इथं एकाच वेळी अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाले आणि यावर लोकांचा आक्रोश व्यक्त होऊ नये ही सत्ताधाऱ्यांची भावना क्रूर आहे. जनता संतापलेली आहे. नरसापूरमध्ये रस्ता रोको झाला. मुख्यमंत्री कठोर कारवाई आणि आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची घोषणा करतात आणि पुन्हा नव्या राजकीय खेळीमध्ये दंग होतात. त्यामुळं मुलीचे प्राण वाचतील काय. अशा प्रकरणातील किती आरोपींना आतापर्यंत मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावली गेली आहे. संसदेमध्ये महिला आरक्षणावर चर्चा सुरू असताना भारतीय जनता पक्षाचे खासदार दुबे निर्लज्जपणे बलात्कारातील आरोपी कुलदीप सेंगरचं समर्थन करीत होते. भाजपाचं हेच चारित्र्य असेल तर त्यांच्या राज्यामध्ये महिला सुरक्षित राहणारच नाहीत. चाकण, नरसापूर, नागपुरातील ज्या मुलीवर अत्याचार झाले त्यांच्या माता कदाचित सरकारच्या 1,500 मानधनावरच्या लाडक्या बहिणी असतील. 1,500 रुपये महिन्याला दिले म्हणून लाडक्या बहिणींच्या मुलीवर बलात्कार, अत्याचार करण्याचा परवाना सरकारनं दिलेला आहे की काय. नरसापूर अत्याचार हत्या प्रकरणातील आरोपी ताब्यात द्या अशी जमावांची मागणी होती.
चिमुकलीचा मृतदेह रस्त्यावर आणून लोकांनी न्यायासाठी आक्रोश केला तेव्हा पोलिसांनी जमावावर लाठीमार केला. खरं म्हणजे या सर्व प्रकरणातील खरे आरोपी कोण असतील तर ते फडणवीसांचं सरकार आहे. मुख्यमंत्री फडणवीस राज्याचे गृहमंत्री म्हणून अपयशी ठरलेले आहेत. त्यांनी उभी केलेली यंत्रणा कोसळलेली आहे आणि त्यामुळंच राज्यात सर्वत्र चिमुकल्यावर बलात्कार सुरू आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांनी मिसिंग लिंक रस्त्याच्या उद्घाटनाच्या वेळेला ट्रॅफिक जाम झालं म्हणून लोकांची माफी मागितली. नसरापूर, चाकण, नागपुरामध्ये चिमुकल्या मुलीवर लैंगिक अमानुष अत्याचार झाले ते गृह खात्याचं अपयश आहे. त्यामुळं मुख्यमंत्र्यांनी राज्यातील सर्व बालिका आणि त्यांच्या मातांची माफी मागायला हवी. हा विषय राजकारणाच्या पलीकडचा आहे, माणुसकीचा आणि महिलांच्या सन्मानाचा आहे. मित्रहो, सामनाचा आजचा अग्रलेख तुम्हाला कसा वाटला जरूर सांगा आणि आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.